मला एक तुम्हाला सिंपल प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्हाला घर विकत घ्यायचं आहे आणि त्या घरामध्ये मे बी छत गळतं आहे किंवा टाईल्स खराब आहेत किंवा त्या घराचा पाया बरोबर नाही आहे, काही मेजर प्रॉब्लेम आहे, तर ते घर तुम्ही घेता का विकत? किंवा एखादी गाडी डॅमेज कंडिशनमध्ये आहे तर तुम्ही ती गाडी घेता का? नाही घेत, राईट? आणि घेतली तर भाव पाडून मागतात आणि मग घेतात, बरोबर? मग हा विचार करा की तुम्ही रिटायरमेंटच्या जवळपास तुम्हाला कुठला रोग डिटेक्ट झाल्यानंतर अगदी सरळ सरळ म्हणजे हायपर टेन्शन म्हणा, डायबिटीस म्हणा, बायपास म्हणा की अँजिओप्लास्टी असं काही झाल्यानंतर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स कंपनीचं ॲप्लाय केलं की मला हेल्थ इन्शुरन्स हवा आहे, तुम्हाला इझिली मिळेल? नाही मिळणार. तुम्हाला कदाचित लोडिंग भरावं लागेल, म्हणजे प्रीमियम वाढणार आणि तुमच्या सगळ्या रोगांना सगळे वेटिंग पिरियड आपल्या होतील. लक्षात घ्या, हेल्दी असताना हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्या. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हेल्थ इन्शुरन्स कंपनीला अप्रोच करू नका. तुम्हाला न मिळण्याची किंवा लोडिंग होण्याची शक्यता खूप जास्त आहे. थँक्यू व्हेरी मच. अधिक माहितीसाठी कधी कॉन्टॅक्ट करा. एम्पथी मेडिक्लेम कन्सल्टन्सी LLP. थँक्स अ लॉट. हॅव अ ग्रेट डे.